व्हिडिओ तू बंद. हां, कम्प्युटर व्हिडिओ बंद कर. इकडे बघा जरा. माझा आवाज आला तुला? हो. हॅलो बोल. हॅलो. हां ठीक. इथे माझं हे कुठे दिसणार आहे पीपीटी?
Hello. Prathamesh, you are audible. Okay. Okay. Thanks.
Hello, welcome everyone. करू स्टार्ट. प्रथमेश सेशन 5 मिनिटने चालू करूया आपण. ओके ओके. हॅलो. तर आवाज नाही तो. सेशन स्टार्ट करूयात का आपण. हॅलो, एम आय ऑडिबल? प्रथमेश यू आर ऑडिबल. स्टार्ट कर. ओके, सो लेट्स गो. गुड इव्हनिंग एव्हरीवन. आमच्या प्रवर्तन ग्रुपतर्फे सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. आपण आज आपल्या बिझी शेड्यूल मधून सुद्धा या सेशनसाठी वेळ काढून उपस्थिती दर्शवलात, त्यामुळे खूप खूप धन्यवाद. सो मी प्रथमेश पांडुरंग मोरे,
मी सध्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये द्वितीय वर्षात शिकत आहे. तर बेसिकली मी आपल्या प्रवर्तन टीमचा आभार मानतो की त्यांनी मला आजच्या सेशनचा भाग होण्याची संधी दिली. याबद्दल खरंच खूप धन्यवाद. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी क्रांती दिन आपण ऑनलाईन साजरी करत आहोत. तर त्यानिमित्ताने गेल्या काही दिवसात 14 मार्च पासून बाबासाहेब आणि त्यांचे जीवनकार्य या विषयांवर मार्गदर्शनासाठी 4 सेशन्स आणि प्रथमेश पांडुरंग मोरे मी सध्या ओके. हॅलो. हा प्रथमेश, प्लीज गो ऑन. ओके. तर या निमित्ताने गेल्या काही दिवसात 14 मार्च पासून बाबासाहेब आणि त्यांचे जीवनकार्य या विषयांवर मार्गदर्शनासाठी 4 सेशन्स आणि एक क्विज कॉम्पिटिशन घेण्यात आले. या क्विज कॉम्पिटिशनला भरपूर यश प्राप्त झाले. त्यामुळे तुम्हा सर्वांचे आभार आणि प्रवर्तन टीमचे खूप खूप अभिनंदन. तर आजच्या विषयाकडे बोलूयात. तर आजचा विषय आहे भारताचे संविधान आणि मूलभूत हक्क. तर या विषयावर आपल्याला मृदुला मॅम मार्गदर्शन करणार आहेत. तर मृदुला मॅम बद्दल थोडक्यात सांगायचं तर मॅम BCom ग्रॅज्युएट आहेत. तसेच त्यांनी सायबर लॉ मध्ये डिप्लोमा सुद्धा केलाय आणि त्या LLB सुद्धा आहेत. सो मॅमना मी विनंती करतो की आजच्या विषयावर पुढील मार्गदर्शन करावे. मॅम यू मे कंटिन्यू नाउ. Okay, thanks. Good evening everyone. Thanks Prathamesh to introduce me. मी माझ्याबद्दल थोडं सांगते. माझं नाव ॲडव्होकेट मृदुला लोखंडे आणि माझं शिक्षण झालं आहे BCom LLB आणि डिप्लोमा केला आहे सायबर लॉमध्ये आणि सध्या मी LLM करते. आजच्या क्रांती दिनाच्या निमित्ताने आपण जे सेशन ठेवलं आहे, तर आजचा टॉपिक आहे फंडामेंटल राईट्स अँड फंडामेंटल ड्युटीज. प्रवर्तनबद्दल थोडंसं सांगते मी. प्रवर्तन हा एक विचार आहे आणि जो प्रत्येकाला सेल्फ डेव्हलपमेंटसाठी ट्रेन करतो आणि ॲज अ टीम आम्ही समाजोपयोगी कार्यक्रम करत असतो, जिथे समाजाला पण मदत मिळते आणि टीम मेंबर्स ट्रान्सफॉर्म होतात. तर आपण आजच्या टॉपिकला सुरुवात करूया. मूलभूत हक्क. मूलभूत हक्क हे भारताच्या राज्यघटनेमध्ये भाग 3 कलम 12 ते 35 मध्ये नमूद केले आहेत. राज्यघटनेत एकूण 7 मूलभूत हक्क नमूद होते. त्यापैकी मालमत्तेचा हक्क जो कलम 31 मध्ये आहे, हा नंतर 44व्या घटनादुरुस्ती दरम्यान काढून टाकण्यात आला आणि नंतर 6 मूलभूत हक्क आहेत. तर आपण प्लीज मूव्ह टू नेक्स्ट स्लाइड. आपण आता मूलभूत हक्कांचा इतिहास बघणार आहोत. तर मूलभूत हक्कांना भारताचा मॅग्ना कार्टा असं म्हटलं जातं. मॅग्ना कार्टा म्हणजे काय? तर 1215 मध्ये ज्यावेळी उमरावांचा दबाव वाढला होता, तेव्हा इंग्लंडचा राजा जॉन याने हक्कांची सनद लिहिली होती. त्यात मॅग्ना कार्टा असं म्हटलं जातं. म्हणून भारताच्या राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्कांची जी सनद नमूद केली आहे, त्याला भारताचा मॅग्ना कार्टा असं म्हटलं जातं. आता मूलभूत हक्क आले कुठून, त्यांचं ओरिजिन काय आहे ते आपण बघूया. मूलभूत हक्कांची ओरिजिन म्हणजे ते आपल्याला अमेरिकेच्या राज्यघटनेमधून त्याची प्रेरणा घेण्यात आली आहे. तर यामध्ये मूलभूत हक्क का दिलेले आहेत ते आपण बघूया. तर कोणतीही व्यक्ती तर कोणताही भेदभाव न करता सर्व व्यक्तींना मूलभूत हक्क यांची हमी दिलेली आहे. सर्व व्यक्तींची समानता, व्यक्तींची प्रतिष्ठा, व्यापक सार्वजनिक हित आणि देशाची एकता ही तत्त्वे राज्यघटनेने मान्य केलेली आहे आणि ती आपल्याला या मूलभूत हक्कांमध्ये दिसून येतात. राजकीय लोकशाहीच्या आदर्शांना चालना देणे हा मूलभूत हक्कांचा उद्देश आहे. त्यामुळे देशात हुकुमशाही किंवा जुलमी राजवट स्थापन होण्यास प्रतिबंध होतो आणि राज्याच्या अतिक्रमणापासून लोकांच्या स्वातंत्र्याचे संरक्षण होते. त्यामुळे कार्यकारी विभागाच्या छळावर आणि कायदेमंडळाच्या मनमानी कायद्यांवर मर्यादा येतात. म्हणजे भारतामध्ये कोणताही मनमानी कायदा करता येत नाही आणि प्रत्येकाचे मूलभूत हक्क हे राखले जातात आणि यासाठी सर्वोच्च न्यायालय हे नेहमी प्रयत्नशील असते. जर एखाद्या व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तर ती व्यक्ती ही सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकते. सुरुवातीला हे हक्क सर्वोच्च न्यायालयामध्ये होते. त्यानंतर कलम 226 नुसार सर्व उच्च न्यायालयांना हा अधिकार देण्यात आला आहे.
राज्यघटनेमध्ये 7 मूलभूत हक्कांची तरतूद होती. व्यक्तीचा सर्वांगीण विकास, भौतिक, बौद्धिक, नैतिक आणि आध्यात्मिक हा विकास होण्यासाठी आवश्यक असल्याने मूलभूत हक्क त्याला म्हटलं जातं. कलम 31 म्हणजे मालमत्तेचा हक्क ही 44व्या घटनादुरुस्तीमध्ये मूलभूत हक्कांमधून काढून टाकण्यात आला आणि नंतर तो भाग 12 कलम 300A अंतर्गत तो एक कायदेशीर हक्क बनला आहे. प्लीज मूव्ह टू नेक्स्ट स्लाइड. आपण वैशिष्ट्य पाहूया. ओके, तर याच्यामध्ये मूलभूत हक्क आपल्याला समोर स्क्रीनवर दिसत आहेत. तर फर्स्ट आहे समता, आर्टिकल 14 to 18. नंतर स्वातंत्र्य 19 to 22. शोषण विरोधी आर्टिकल 23 and 24. धर्म स्वातंत्र्य आर्टिकल 25 to 28. देन सांस्कृतिक व शैक्षणिक आर्टिकल 29 आणि 30. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे मालमत्तेचा हक्क आर्टिकल 31 हा काढून टाकण्यात आलेला आहे. आणि लास्ट आहे घटनात्मक स्वातंत्र्य आर्टिकल 32. तर आपण वैशिष्ट्य बघूया. तर मूलभूत हक्क हे काही त्यातले जे हक्क आहेत ते फक्त नागरिकांसाठी, तर काही हक्क हे नागरिक, परदेशी व्यक्ती किंवा निगम. आता निगममध्ये कंपनीज येतात, म्हणजे हे हक्क भारताचा नागरिक जो असेल त्याच्यासाठी आणि परदेशी व्यक्ती असेल त्याच्यासाठीही आहे. अनिर्बंध स्वरूपाचे नसून सशर्त आहेत हे न्यायालय ठरवू शकते. अनिर्बंध स्वरूपाचे म्हणजे राज्य त्यावर बंधनं घालू शकतात, पण बंधनं योग्य आहेत की नाही हे ठरवण्याचा अधिकार हा न्यायालयाला आहे. नंतर राज्याच्या मनमानी कृतीविरुद्ध. तर राज्याच्या मनमानी कृतीविरुद्ध म्हणजे खाजगी व्यक्तींच्या कृतीविरुद्ध अपवादात्मक हक्क सोडले तर ते राज्याच्या मनमानी विरुद्ध आहेत. राज्यांच्या हक्कांचे बहुतेक हक्क ज्यावेळी खाजगी व्यक्तींकडून उल्लंघन होते तेव्हा घटनात्मक उपाययोजना ऐवजी फक्त सामान्य उपाययोजना उपलब्ध असतात आणि त्याच्यामध्ये न्यायालयीन मदत होते आणि ते व्यक्तीला मिळू शकतात. त्यानंतर आपण आर्टिकल 12 बघूया. आर्टिकल 12 मध्ये एक राज्य म्हणजे राज्यांची संज्ञा दिलेली आहे. तर राज्य म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट इथे असा अर्थ घेतला आहे. तर आर्टिकल 12 सांगतं मूलभूत हक्कांसंबंधी विविध तरतुदींमध्ये राज्य ही संज्ञा वापरली आहे. तर राज्य म्हणजे नेमकं काय आहे, तर आर्टिकल 12 मध्ये राज्याची व्याख्या दिलेली आहे. राज्य या संज्ञेमध्ये भारत सरकार आणि भारतीय संसद म्हणजे केंद्र सरकार याला राज्य म्हटलं आहे. आणि स्थानिक प्राधिकरणे म्हणजे महानगरपालिका, पंचायती, जिल्हा मंडळे, सुधारणा प्रतिष्ठान ही सर्व स्थानिक प्राधिकरणे ही राज्यामध्ये येतात. आता आपण बघूया आर्टिकल 13. तर आर्टिकल 13 सांगतं की मूलभूत हक्कांची विसंगत असलेले सर्व कायदे किंवा रद्द करणारे सर्व कायदे हे अवैध असतील. म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोकन तत्व हे स्पष्ट होते. एखाद्या व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत आहे या कारणावरून तो कायदा घटनाबाह्य आहे किंवा अवैध आहे हे ठरवण्याचा अधिकार कलम 32 अन्वये सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आला आहे. आता फंडामेंटल राईट स्टार्ट होतात आर्टिकल 14 पासून 18 पर्यंत. तर ते आहेत राईट टू इक्वॅलिटी म्हणजे समतेचा अधिकार. तर आर्टिकल 14 सांगतं नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओके, आता आपण बघूया फंडामेंटल राईट. फर्स्ट आहे राईट टू इक्वॅलिटी आर्टिकल 14 to 18. आर्टिकल 14 सांगतं कायद्यापुढे समानता. तर याचा अर्थ काय आहे, तर समतेचा हक्क हा सर्वाधिक महत्त्वाचा आहे आणि कोणतीही व्यक्ती ही कायद्यासमोर कायद्यासाठी समान राहणार आहे आणि कायद्याने
सर्वांना सारखं संरक्षण दिलं आहे. म्हणजे इथे कोणी गरीब किंवा श्रीमंत असं नाहीये, तर कायदा हा सगळ्यांसाठी समान आहे. नंतर आहे आर्टिकल 15. आर्टिकल 15 सांगतं भेदभाव अभाव. म्हणजे इथे सांगितलं की धर्म, वंश, जात, जन्मस्थान, लिंग यांच्या आधारे कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. म्हणजे एखाद्या ठिकाणी असं होईल की हा व्यक्ती या धर्माचा आहे किंवा या जातीचा आहे, तर तो हे करू शकत नाही किंवा ते करू शकत नाही, तर असं होणार नाहीये. त्याच्यामध्ये भेदभाव होणार नाहीये. आर्टिकल 16 सांगतं समानतेची संधी. इन शॉर्ट याच्यामध्ये आहे की सार्वजनिक क्षेत्रात नोकरी अथवा पदग्रहण करण्याची सर्वांना समान संधी मिळेल. म्हणजे कोणताही नागरिक केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान, निवास किंवा यापैकी कोणत्याही कारणावरून राज्याच्या नियंत्रणाखाली जे पण सेवायोजन किंवा पद यांच्याकरता अपात्र असणार नाही आणि त्याच्यावर भेदभाव केला जाणार नाही. नंतर आहे आर्टिकल 17 अस्पृश्यता बाळगण्यात बंदी. तर अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे आणि तिचं कोणत्याही स्वरूपातील आचरण निषिद्ध करण्यात आलं आहे. अस्पृश्यतेतून उद्भवणारी कोणतीही निसमर्थता लादणे हा कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध असेल. नेक्स्ट आहे आर्टिकल 18 किताब नष्ट करणे. आर्टिकल 18 सांगतं की सेनाविषयक किंवा विद्याविषयक मानविशेष नसलेल्या असा कोणताही किताब राज्याकडून प्रदान केला जाणार नाही. कोणत्याही व्यक्तीस पदव्या देण्यास शासनावर बंदी घालण्यात आली आहे. याचा अर्थ असा आहे की कोणीही कोणालाही म्हणजे असं पदवी बहाल करू शकत नाही. त्याला अपवाद आहे भारतरत्न, पद्मविभूषण आणि सैन्य दलातील हुद्दे इत्यादी. म्हणजे भारताचा कोणताही नागरिक हा कोणत्याही परकीय देशाकडून कोणताही किताब स्वीकारू शकत नाही, हे याच्यात नमूद केलं आहे. नंतर आपण बघणार आहोत सेकंड पॉईंट राईट टू फ्रीडम. हे इन्क्लूड आहे आर्टिकल 19 to 22 मध्ये. तर आर्टिकल 19 सांगतं भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधीच्या विवक्षित हक्कांचे संरक्षण आहे. तर सर्व नागरिकांस भाषण, अभिव्यक्ती यांच्या स्वातंत्र्याचा आणि शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याचा, अधिसंघ व संघ बनवण्याचा, भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा, भारताच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागात राहण्याचा व स्थायिक होण्याचा, कोणताही पेशा स्वीकारण्याचा किंवा व्यवसाय, व्यापार किंवा धंदा चालवण्याचा हक्क असेल. नेक्स्ट आहे आर्टिकल 20 अपराधाबद्दलच्या दोषी सिद्धीबाबत संरक्षण. एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवला जाणार नाही आणि त्यासाठी शिक्षा दिली जाणार नाही. कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्तीही केली जाणार नाही. नेक्स्ट आहे आर्टिकल 21 जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण. कायद्याद्वारे प्रस्तावित केलेली कार्यपद्धती अनुसरल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीस तिचे जीवित आणि किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य यापासून वंचित केलं जाणार नाहीये. नेक्स्ट आहे आर्टिकल 21A शिक्षणाचा हक्क. तर याच्यामध्ये काय सांगतं राज्य, तर 6 ते 14 वर्ष वयाच्या सर्व बालकांसाठी राज्यास कायद्याद्वारे निर्धारित करता येईल अशा रीतीने मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद केली आहे. नेक्स्ट आहे आर्टिकल 22 अपेक्षित प्रकरणी अटक व स्थानबद्धता यांपासून संरक्षण. याचा अर्थ असा आहे की अटक झालेल्या कोणत्याही व्यक्तीस अशा अटकेची कारणं शक्य तितक्या लवकर तिला कळल्याशिवाय हवालातील स्थानबद्ध करण्यात येणार नाहीये किंवा आपल्या पसंतीच्या विधी व्यवसायाचा विचार घेण्याचा व त्याकरवी बचाव करण्याचा हक्क तिला नाकारला जाणार नाही. थर्ड आहे राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन. आर्टिकल 23 and 24. आर्टिकल 23 सांगतं की माणसाचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई आहे. म्हणजे काय, तर माणसांचा अपव्यापार आणि बिगारी
त्यासारख्या अन्य स्वरूपातील वेठबिगारीस मनाई करण्यात आली आहे. म्हणजे एखादी व्यक्ती आहे, तिला त्याच्या रंगावरून, जात किंवा वर्णावरून जर एखादं काम करणं जबरदस्ती होत आहे आणि त्याच्यात करण्यात येत आहे, तर आर्टिकल 23 दिलेल्या तरतुदींचं उल्लंघन होतं आणि हा शिक्षापात्र अपराध आहे. तसेच कोणत्याही गोष्टीमुळे सार्वजनिक प्रयोजनाकरिता सक्तीने सेवा करायला लावण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही व अशी सेवा करावयास लावताना केवळ जात, धर्म, वंश अशा कोणत्याही कारणांवरून राज्य कोणताही भेदभाव करणार नाहीये. नेक्स्ट आहे आर्टिकल 24. याच्यामध्ये सांगितलं की कारखाने इत्यादींमध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई आहे. त्याच्यामध्ये आहे की 14 वर्ष वयाखालील कोणत्याही बालकास कोणत्याही कारखान्यात वा खाणीत काम करण्यासाठी किंवा नोकरीत ठेवले जाणार नाही किंवा कोणत्याही धोकादायक कामावर त्यास लावले जाणार नाही. जसं आपण दिवाळीला बघतो की फटाके बनवण्यासाठी लहान मुलं पण काम करतात त्या कारखान्यांमध्ये. तर ते हार्मफुल आहे त्यांच्यासाठी. कारण एकतर ते 14 वर्षांच्या खाली असतात आणि त्यांना असं कामाला ठेवणं हे चुकीचं आहे. तर तोही अपराध आहे आणि आर्टिकल 14 याच्या विरुद्ध आहे. नेक्स्ट आहे आर्टिकल 25 राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन म्हणजे धर्मस्वातंत्र्याचा हक्क. आर्टिकल 25 सांगतं की सतसत विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रसार. तर यामध्ये ना 4 शब्द इम्पॉर्टंट आहेत. फर्स्ट आहे सतसत विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य. तर म्हणजे काय, तर कन्सेन्स, इनर फ्रीडम. एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीमध्ये जर धर्म दिसत असेल किंवा तो तिला देव मानत असेल किंवा प्राणीमात्रांना दया करणे हा तो व्यक्ती त्याचा धर्म मानत असेल, तर त्याच्या बुद्धीला ती गोष्ट पटते आहे आणि त्या व्यक्तीला त्याचे स्वातंत्र्य आहे. म्हणजे तो कुठल्याही गोष्टीला देव मानू शकतो किंवा तो त्याचा धर्म मानू शकतो. तो जे करतोय ते त्याच्या बुद्धीला जर पटत असेल तर त्या व्यक्तीला त्याचं स्वातंत्र्य आहे. आणि प्रत्येक व्यक्तीचा धर्म, त्याची विचारसरणी ही वेगवेगळी असते. म्हणून राज्यघटनेमध्ये प्रत्येक व्यक्तीला सतसत विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य दिले आहे. नेक्स्ट आहे धर्माचे मुक्त प्रकटीकरण म्हणजे काय. तर एखादा व्यक्ती आहे आणि त्याची विचारसरणी, धर्म यावर त्याचा विश्वास आहे किंवा श्रद्धा आहे. म्हणजे एखादा व्यक्ती जर एखाद्या धर्माला खूप हे करत असेल, मानत असेल किंवा एखाद्या देवाला, तर त्याची श्रद्धा आहे, तो त्याचं पूजा वगैरे करतो किंवा दुसरं त्याचे काही आहे ते फॉलो करतो. तर हे सांगण्याचं म्हणजे तो जर करतो आहे तर ते दुसऱ्याला सांगण्याचं त्या व्यक्तीला स्वातंत्र्य दिलं आहे आणि तो ते मुक्तपणे सांगू शकतो. तिसरा वर्ड आहे आचरण. आचरण म्हणजे प्रॅक्टिस, म्हणजे धर्माचे आचरण. म्हणजे चालीरीती, रूढी, परंपरा आहेत. म्हणजे त्या विज्ञानाच्या दृष्टिकोनातून साकारल्या जातात. त्याचे आपण आचरण करू शकतो. फोर्थ आहे प्रसार. प्रसार म्हणजे प्रोपोगेट. म्हणजे एखाद्या व्यक्तीला किंवा त्याच्या संघाला किंवा समूहाला त्यांच्या धर्माचा प्रसार किंवा प्रचार करण्याचं स्वातंत्र्य आहे. परंतु धर्म ही एक वैयक्तिक बाब आहे. पण हे करताना धर्माचे त्याच्या मूल्यांना धक्का लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. इन शॉर्ट, आपण आपल्या धर्माला पुढे न्यायचं आणि दुसऱ्याच्या धर्माची किंवा ह्याचं व्हॅल्यू करायची नाही, तर तसं नाही चालणार. आपण आपलं हे केलं तरी आपण काळजी घेतली पाहिजे. आर्टिकल 26 काय सांगतात, तर धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य आहे. त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता, आरोग्य यांस अधीन राहून प्रत्येक धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास तर धार्मिक व धर्मदायी प्रयोजनांकरता संस्थांची स्थापना करून त्या स्वखर्चाने चालवण्याचा
धार्मिक बाबींमध्ये आपल्या व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचा किंवा जंगम व स्थावर मालमत्ता मालकीची असण्याचा व ती संपादन करण्याचा आणि कायद्यानुसार अशा मालमत्तेचे प्रशासन करण्याचा हक्क असेल. तर याच्यामध्ये असंच आहे की ते धार्मिक किंवा काही जर त्यांचे कार्यक्रम असेल तर ते त्यांची स्थापना स्वखर्चाने करू शकतात आणि त्यांचा जो व्यवहार आहे तो पण ते त्यांना पाहण्याचा हक्क राज्यघटनेमध्ये दिलेला आहे, जो आर्टिकल 26 मध्ये आहे. नेक्स्ट आहे आर्टिकल 27. एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर देण्याबाबत स्वातंत्र्य. याच्यामध्ये सांगितलं की ज्याचे उत्पन्न एखाद्या विशिष्ट धर्माचे अथवा धार्मिक संप्रदायाचे संवर्धन करण्यासाठी किंवा तो चालू ठेवण्यासाठी केलेले आहे, असे कोणतेही कर देण्याची कोणत्याही व्यक्तीवर सक्ती केली जाणार नाही. याच्यामध्ये असं आहे की जसं आपण टॅक्स पे करतो, तर तो टॅक्स गव्हर्नमेंट काय करतं, आपण टॅक्स पे करतो आणि गव्हर्नमेंट त्याच्या काही सुधारणा असतील त्याच्यासाठी ते पैसे खर्च होतात. पण एक पर्टिक्युलर एक धर्म आहे आणि त्याच्यासाठी तो खर्च करता येणार नाही तर गव्हर्नमेंटला, तर म्हणजे एखाद्या विशिष्ट धर्मासाठी ते होणार नाही. जर तो आहे तर तो सर्वांसाठी खर्च केला जाऊ शकतो, असं पर्टिक्युलर एकासाठी खर्च करता येणार नाहीये तो. आणि एखादी व्यक्ती आहे तिला म्हणजे ह्या गोष्टीसाठी किंवा ही गोष्ट धार्मिक आहे किंवा धर्माचं आहे तर तू त्याच्यावर हा एक कर आहे किंवा असं काही शुल्क आहे तर ते तू द्यायला हवं, असं काही त्याच्यावर सक्ती करण्यात करू शकत नाही. नंतर आहे आर्टिकल 28. विवक्षित शैक्षणिक संस्थात धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य. तर याच्यामध्ये 3 पॉइंट येतात. तर फर्स्ट आहे पूर्णतः राज्याच्या निधीतून चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही. म्हणजे जे काही गव्हर्नमेंटच्या जे पैसे आहेत त्यांचे, त्याच्यामधून जे काही संस्था किंवा जे काही ट्रस्ट चालतात त्याच्यामध्ये धार्मिक शिक्षण, त्याच्यामध्ये एखाद्या पर्टिक्युलर धर्माचंच शिक्षण दिलं पाहिजे, तर तसं किंवा एखाद्या दुसऱ्या म्हणा तर तसं दिलं जाणार नाहीये. सेकंड आहे राज्यामार्फत असलेली संस्था किंवा ट्रस्ट असेल आणि तिथे धार्मिक शिक्षण आवश्यक आहे, तसेच धार्मिक शिक्षण तरच धार्मिक शिक्षण दिलं जाऊ शकतं. थर्ड आहे राज्याने मान्यता दिलेली किंवा राज्याच्या निधीतून चालवली जाणारी संस्था आहे, त्याच्यामध्ये एखादी व्यक्ती किंवा पालकाच्या, म्हणजे जर ती व्यक्ती अज्ञान असेल तर संमतीशिवाय धार्मिक शिक्षण किंवा उपासनेमध्ये सहभागी होण्यास त्याला भाग पाडलं जाणार नाही. जर त्यांना असं वाटत असेल की आपल्याला खरंच गरज आहे तर त्या संमती असेल तरच ते घेऊ शकतात किंवा त्याच्यावर असं जबरदस्ती नाहीये. आर्टिकल नेक्स्ट आहे कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स. आर्टिकल 29 अँड 30. तर आर्टिकल 29 सांगतात की अल्पसंख्याक वर्गांच्या हितसंबंधाचे संरक्षण. तर भारताच्या राज्य क्षेत्रात किंवा कोणत्याही भागात राहणाऱ्या कोणत्याही नागरिकाला आपली स्वतःची वेगळी भाषा, लिपी किंवा संस्कृती असेल त्याला ती जतन करण्याचा हक्क आहे. जसं आपण वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये गेलं की लँग्वेज बदलते, त्यांचं स्वतःचं संस्कृती असते. तर असं नाही आहे की तो मुंबईमध्ये आला आणि त्याने आता मुंबईमध्ये जी लँग्वेज आहे, जी संस्कृती आहे तीच त्याने वापरली पाहिजे किंवा तो तसाच बोलला पाहिजे असं नाही आहे. तर त्याने त्याची जी आहे संस्कृती किंवा लिपी आहे, भाषा आहे, तर ती त्याने जतन करण्याचा त्याला हक्क आहे. राज्याकडून चालवल्या जाणाऱ्या किंवा राज्यनिधीतून सहाय्य मिळत असलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकास केवळ धर्म, वंश, जात, भाषा
या किंवा यापैकी कोणत्याही कारणांवरून प्रवेश नाकारला जाणार नाही. म्हणजे आता एखादी शिक्षण संस्था आहे, तर आणि एखादा नागरिक तिथे गेला, तर मग त्याला या बेसिसवर किंवा म्हणजे तो ह्या जातीचा आहे किंवा याचा धर्म वेगळा आहे, याची भाषा वेगळी आहे, तर या कारणांवरून त्याला प्रवेश नाकारला जाणार नाही, असं राज्यघटनेमध्ये नमूद केलं आहे. आर्टिकल 30 सांगतं की धर्म किंवा भाषा या निकषानुसार अल्पसंख्याक असलेल्या सर्व वर्गांना आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क असेल. म्हणजे आता एखादा धर्म किंवा भाषा आहे आणि हा अल्पसंख्याक असलेल्या सर्व वर्गांना म्हणजे ते त्यांच्या चॉईसने एखादी शैक्षणिक संस्था स्थापन करू शकतात, तो त्यांना हक्क आहे. तसेच शैक्षणिक संस्थांना सहाय्य देताना राज्य एखादी शैक्षणिक संस्था ही धर्म किंवा भाषा या आधारे अल्पसंख्याक असलेल्या एखाद्या वर्गाच्या व्यवस्थापनाखाली आहे आणि या कारणावरून तिला प्रतिकूल होईल अशा प्रकारे भेदभाव केला जाणार नाहीये. म्हणजे आता एक पर्टिक्युलर रिलिजन आहे आणि त्यातल्या एखाद्या माणसाने जर एखादी शैक्षणिक संस्था स्थापन केली आणि त्याला त्याच्यासाठी राज्याकडून सहाय्य पाहिजे असेल, तर फक्त तो त्या धर्माचा आहे किंवा त्याला आपण सहाय्य करू शकत नाही, तर असं न करता असं त्या संस्थेबरोबर त्या माणसाबरोबर भेदभाव केला जाणार नाही. आर्टिकल 31 हे मालमत्तेचा हक्क आहे, पण हा हक्क 44व्या घटना दुरुस्ती दरम्यान मूलभूत हक्कांमधून काढून टाकण्यात आला आहे आणि नंतर तो भाग 12 कलम 300A अंतर्गत तो एक कायदेशीर हक्क बनला आहे. लास्ट आहे राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज आर्टिकल 32. याच्यामध्ये सांविधानिक उपाययोजनेचा हक्क आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 32 प्रमाणे मूलभूत हक्कांवर कोणत्याही प्रकारे गदा आल्यास किंवा त्याचं उल्लंघन झाल्यास घटनात्मक उपायांचा हक्क देण्यात आला आहे. कारण या हक्कांना संरक्षणात्मक हमी नसेल तर त्या हक्कांना काही अर्थ उरत नाही. त्यामुळे घटनेने मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास दाद मागण्याचा अधिकार दिला आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या मते राज्यघटनेतील कलम 32 हे कलम सर्वात महत्त्वाचे कलम असून हे कलम नसल्यास राज्यघटना शून्यावत येईल किंवा आणि हे कलम राज्यघटनेचा आत्मा व राज्यघटनेच्या हृदयस्थानी आहे असं त्यांनी म्हटलं होतं. तर कलम 32 हे राज्यघटनेचे मूलभूत वैशिष्ट्य आहे आणि असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. घटना दुरुस्ती करून हा हक्क कमी करता येणार नाहीये किंवा काढून टाकता येणार नाहीये आणि मूलभूत हक्कांचे संरक्षण हाच एक मूलभूत हक्क आहे. एखाद्या व्यक्तीबरोबर जर त्याला असं वाटत असेल की नाही मी एखादं काम करतोय आणि फक्त माझ्या धर्म किंवा जातीमुळे मला त्या कामाचा मोबदला मिळत नाहीये किंवा कुठेतरी माझं शोषण होत आहे, माझे राईट्स कुठेतरी त्याचं व्हायोलेट होत आहेत, तर तो सर्वोच्च न्यायालयाकडे दुसरीकडे न जाता तो डिरेक्टली सुप्रीम कोर्टकडे दाद मागू शकतो. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आपण बघणार आहोत फंडामेंटल ड्युटीज मूलभूत कर्तव्ये. 1976 मध्ये जी 42वी घटना दुरुस्तीनुसार राज्यघटनेचा भाग 4 यामध्ये आर्टिकल 51A याच्यामध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर नागरिकांना जबाबदारीची जाणीव होण्यासाठी आणि संविधानात मूलभूत कर्तव्यांचा समावेश केला आहे. तर
त्याच्यामध्ये फर्स्ट आहे संविधानाचे पालन करणे, संविधानातील आदर्श, संस्था, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा आदर करणे आहे. सेकंड आहे स्वातंत्र्यातील लढ्यास प्रेरणादायी ठरलेल्या आदर्शांची जोपासना करणे. थर्ड आहे देशाचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता यांचे संरक्षण करणे. फोर्थ आहे देशाचे संरक्षण आणि देशसेवा करण्यास तयार असणे. फिफ्थ आहे धर्म, भाषा, प्रदेश किंवा वर्गीय भेद विसरून भारताच्या जनतेमध्ये सामंजस्य आणि बंधुभाव वाढीस लावणे. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला बाधा आणणाऱ्या प्रथा सोडून देणे. सिक्स आहे आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारसाचे महत्त्व जाणून ते जतन करणे. 7 आहे जंगल, सरोवर, नद्या, वन्यजीवन सृष्टी यासह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे आणि त्यात सुधारणा करणे. भूतदय असणे. नेक्स्ट स्लाइड. 8 आहे विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन बाळगणे, मानवतावाद आणि संशोधक बुद्धी यांचा विकास करणे. 9 आहे सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि हिंसाचारापासून दूर राहणे. 10th आहे व्यक्तिगत आणि सामुदायिक या सर्व क्षेत्रात यश मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहणे. आणि लास्ट आहे 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुला-मुलींना त्यांच्या पालकांनी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. तर हे आपले फंडामेंटल राईट्स आणि फंडामेंटल ड्युटीज आहेत. थँक्स सगळ्यांनी ऐकून घेतल्याबद्दल आणि थँक्स टू प्रवर्तन टीम मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल. ओके मॅम, धन्यवाद. तर आजच्या विषयावर मृदुला मॅमने उत्तम असं मार्गदर्शन केलं आणि आपल्या प्रत्येकाला मूलभूत हक्कांची सुद्धा जाणीव करून दिली. ती सुद्धा अगदी सोप्या साध्या भाषेमध्ये अमूल्य अशी माहिती सांगितल्याबद्दल खरंच पुन्हा एकदा धन्यवाद मॅम. तर रमेश. तर आपण क्वेश्चन आन्सर सेशन चालू करूयात आता. तर आजच्या या विषयावर कोणाला काही मृदुला मॅमना प्रश्न विचारायचे असतील तर ते विचारू शकता. तुम्ही तुमचा प्रश्न मी माईक ऑन करून किंवा चॅटबॉक्स मध्ये आपले क्वेश्चन्स टाईप करून विचारू शकता. जर कोणाला विचारायचे असतील तर विचारा प्लीज. हॅलो, मला विचारायचं आहे का काय? Okay, I don't think there are questions. Prathamesh, you can take it ahead. Okay, no problem. Okay, so मी सांगू इच्छितो की आपल्या 3 संस्था आहेत ज्या प्रवर्तन. फर्स्ट आहे ती प्रवर्तन, सेकंड आहे ती सिम्बॉल ऑफ नॉलेज अँड थर्ड आहे ती क्रांतीभूमी युवा प्रतिष्ठान, ज्या सामाजिक पातळीवर खूप उत्तम प्रकारे जनजागृतीचं काम करत आहेत. तर जर आपल्या झालेल्या सेशन बद्दल व क्विज बद्दल काही सजेशन द्यायचे असतील तर तुम्हाला चॅटबॉक्स मध्ये दिलेल्या फीडबॅक फॉर्मच्या लिंकवर क्लिक करून आपण आपला अभिप्राय आम्हाला देऊ शकता. आणि आमच्या प्रवर्तन टीमच्या येणाऱ्या इव्हेंट्स बद्दल माहिती हवी असेल तर आपण आमच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊ शकता, जी pravartan.org ही आहे. ती तुम्हाला चॅटबॉक्स मध्ये लिंक प्रोव्हाइड केली जाईल. सो चॅटबॉक्स मध्ये लिंक प्रोव्हाइड केलेली गेलेली आहे.
ऑल्सो फेसबुक लाईव्ह सुद्धा होत आहे, सो तिथे सुद्धा तुम्ही चेक करू शकता. ओके, आय थिंक सो विल गिव्ह कपल ऑफ मिनिट्स इफ जर कोणाला चॅटमध्ये जाऊन जर लिंक बघायचे असतील तर. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील, काही इन्क्वायरीज असतील तर तुम्ही विचारू शकता. प्रथमेश, चॅट बॉक्स मध्ये एक क्वेश्चन आहे, तर तो रीड करशील का? ओके ओके बेटा. ओके, एक प्रश्न आहे जगदीश पवार कडून. सर धन्यवाद प्रश्न विचारल्याबद्दल. तर प्रश्न असा आहे मॅम की फंडामेंटल राईट्स काढून टाकू शकत नाही असे तुम्ही म्हणालात, पण आजचे गव्हर्नमेंट ते बदलण्याचा प्रयत्न करत आहेत, मग ते किती सक्सेस होऊ शकतात? राज्यघटनेमध्ये वेगवेगळ्या आर्टिकल्समध्ये आहेत, त्याच्यामुळे नेमकं कोणतं आर्टिकल किंवा आर्टिकलमध्ये एखादं जर आपल्याला राईट्स आहे तर नेमकं कोणतं राईट व्हायोलेट होत आहे, तर त्या बेसिसवर आणि म्हणजे एक्झॅक्टली काय असं चेंज तर नाही होत, कारण ते लिहिलेलं आहे आणि स्पेसिफिकली आहे, तर चेंज तर नाही होत. ओके, सो आन्सर मिळाला असेल आपल्याला. सर भरपूर धन्यवाद सर प्रश्न विचारल्याबद्दल. अजून कोणाला काही क्वायरीज असतील तर विचारू शकता. एनी क्वेश्चन्स? तुम्ही फीडबॅक फॉर्म वरून आम्हाला आपला अभिप्राय सुद्धा कळू शकता. प्रथमेश, आपल्या जुने ह्याच्या आधीचे पण सगळे सेशन झाले ते पण या युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहेत. ओके, हां, सो युट्यूब चॅनलवर आधी झालेले सगळे सेशन्स जे आपले सहावा सेशन आहे आपला, तर जो 6वा सेशन सुद्धा युट्यूबवर अवेलेबल असेल, तर तुम्ही तिथे जाऊन सुद्धा युट्यूबवर पाहू शकता, शेअर करू शकता आणि ऑल्सो डू सबस्क्राईब टू आवर चॅनल. युट्यूब लिंकची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे तुम्हाला चॅटबॉक्समध्ये, सो तिथे जाऊन तुम्ही डायरेक्टली आमच्या चॅनलवर जाऊ शकता. आय वॉन्ट टू स्पीक सर. ओके, पूनम कोहली. ओके मॅम, वेट. हॅलो सर. हां बोला ना. हा, आवाज येतोय सर? हां बोला बोला. हा सर, पहिल्यांदा तुमच्या सगळ्या टीमचं मी मनापासून आभार मानते. थँक्यू सो मच. आणि आज एवढा महत्वाचा की प्रत्येक माणसाला आपले मूलभूत अधिकार, हक्क, कर्तव्य समजलं पाहिजे, यासाठी तुम्ही हा सेशन अरेंज केला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू सो मच मॅम. हा, ओके. धन्यवाद मॅम. अजून काही कोणाला क्वायरीज वगैरे क्वेश्चन्स, कोणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता. ठीक आहे, आय थिंक इट्स 7:44 वी कॅन कन्क्लूड. प्रथमेश, ओके, सो वाइंड अप करूया. थँक्स अ लॉट फॉर एव्हरीबडी. हां, वेट करा एक मिनिट, मला थोडंसं बोलायचं आहे. तर धन्यवाद मृदुला मॅम, तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल आणि महत्त्वाचं असं मार्गदर्शन केल्याबद्दल आणि बऱ्याच अशा गोष्टी आम्हाला ज्या माहीत नव्हत्या त्या सांगितल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. थँक्यू आणि प्रथमेश. या अँड थँक्यू पार्टिसिपेंट्स ज्यांनी अमूल्य वेळ काढून आपला अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल खूप खूप आम्ही आभारी आहोत आपले. आणि खरंच खूप खूप धन्यवाद तुम्ही सगळे जॉईन झाल्याबद्दल. ओके, थँक्स अ लॉट. ओके, ज्यांनी फीडबॅक फॉर्म भरला नसेल तर फीडबॅक फॉर्मची लिंक आहे, तुम्ही फीडबॅक फॉर्म भरू शकता. चॅटबॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे. ओके, चॅटबॉक्समध्ये तुम्हाला प्रवर्तनच्या ऑफिशियल वेबसाईट्स बद्दल सुद्धा लिंक दिलेली आहे, युट्यूबच्या चॅनल्स बद्दल सुद्धा लिंक दिलेली आहे, आणि तुम्हाला काही कळवायचं असेल, अभिप्राय द्यायचा असेल, ती सुद्धा लिंक तुम्हाला गुगल फॉर्मद्वारे दिलेली आहे चॅटबॉक्समध्ये. तर तुम्ही सगळं प्रिफर करू शकता आणि प्लीज आम्हाला तुमचा अभिप्राय कळवा. ठीक आहे, I am ending the meeting. Thanks a lot everybody. Thanks a lot for ओके. thanks.